वर्षातून एकदा 1.5 दिवसासाठी गौराई आपल्या घरी येतात आणि त्याच्यासाठी आपण किती दिवस आधीपासून तयारीला लागतो ना. जसं माहेराला आपण एक रात्रभर का राहायला जाईना, पण आपली जेवढी आतुरतेने आपली आई-वडील वाट बघतात माहेरची लोकं, तशीच आपण आपल्या गौराईची वाट बघत असतो, बरोबर की नाही? आज गौराईंचा शेवटचा दिवस म्हणजेच काय, तर त्यांना आज निरोप द्यायचा आहे आणि त्याच्यासाठीच इथे सगळ्या बायका जमलेल्या आहेत. तर बारी-बारीने सगळ्यांच्याच घरी असे दोरे घ्यायचे आणि नंतरनंच जे महालक्ष्मींचे मुखवटे असतात ते खाली उतरवायला जमतात. त्याच्यानंतरनं सगळ्यांना काहीतरी गोड खायला द्यावं म्हणलं, म्हणून इथे शेंगदाण्याची चिक्की आणि खोबऱ्याच्या वड्या होत्या, त्या सगळ्यांना वाटल्या आणि इथे मग आम्ही दोघीजणी जावाजावानी मस्त इथे जेवण करून घेतलं. आमच्या इथे गणपती बसवलेला आहे, तर त्याच्या पाया पडायला गेलेलो नव्हतो, तर त्याच्याही पाया पडलो आणि नंतरनं म्हणलं एवढं छान डेकोरेशन केलं आहे तर थोडेफार फोटो तर काढलेच पाहिजे. आणि मग गेलो सगळ्यांच्याच घरी महालक्ष्मी बघण्यासाठी. तर किती छान इथे मांजराचं पिल्लू होतं जे आमच्या पायाखालीच यायचं सारखं. तिथे मस्त असा झुला खेळत जो होता तिथे. आणि मग काय सगळ्यांच्याच घरी महालक्ष्मी बघण्यात आम्हाला फार 4:30 वाजून गेले. घरी आल्याच्या नंतर घरचे कामं होतेच. जसं आता हे सगळं जे डेकोरेशन केलेलं किंवा जे महालक्ष्म्यांची सजावट केलेली होती ते सगळं आता जिथले तिथे ठेवून द्यायचं होतं. हे सगळं डेकोरेशन करताना खूप माणूस उत्साहानं करतो आपण, पण जेव्हा हे सगळं काढायची वेळ येते ना तेव्हा नाकी नऊ जीव येऊन जातोय बरं का. तर इथे एकीला दुसरी असली सोबत तर मग एवढं काय वाटत नाही, पण कोणा एका माणसाचं तर हे कामच नाही बरं का. तर आम्ही जावाजावानी मस्त सगळं जिथले तिथे व्यवस्थित ठेवून दिलं. आजचा माझा मिनी व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.